सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्ताचे नाव भवती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. आजच्या म्हणण्याकरता देवाचे वचन लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय वचने 44 ते 49. लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय वचने 44 ते 49. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाची गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोक समुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या स्त्रिया त्याच्या मागे गालिलातून आल्या होत्या त्या हे पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय त्याची 44 ते 49 ही वचनं वाचली. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा त्या क्रूसावर आहे. त्याने संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलेलं आहे. तो वधलेला कोकरा त्या क्रूसावर वधला गेला आणि तो मनुष्य म्हणून ते सर्व काही सहन करत आहे. आणि आता अगदी शेवटची घटका आहे, तो प्राण सोडणार आहे. परंतु त्याच्या आधी आपण पाहतो की त्या ठिकाणी भर दुपारी अंधार झालेला आहे. सूर्याने आपला प्रकाश देण्याचं सोडलेला आहे. सूर्य देखील त्या ठिकाणी लज्जित झाला आणि त्याने संपूर्ण पृथ्वीवर काळोख पसरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की पवित्र स्थानातील जो पडदा आहे तो मधोमध फाटलेला आहे. माझ्या प्रियांनो, या 2 महत्वाच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावर होता त्यावेळेस घडलेल्या आहे. आता तो आपला प्राण सोडणार आहे आणि त्याच्या आधी त्याने जे कृत्य केलं म्हणजे तारणासाठी आपल्या स्वतःचा प्राण
त्या क्रूसावरून दिलेला आहे. त्याने संपूर्ण मानव जातीचं पाप स्वतःवर घेतलेलं आहे. मनुष्य आणि परमेश्वरामध्ये जी पापाची दरी होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने दूर केलेली आहे आणि म्हणून तो पवित्र स्थानातील पडदा त्या ठिकाणी फाटलेला आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा मानवजातीचं पाप दूर करण्यासाठी, मानवजातीच्या पापांची क्षमा करण्यासाठी या जगामध्ये आला होता आणि ते कार्य त्याने पूर्ण केलं. आणि आपण पाहतो की अंधार झाल्यानंतर, तो पडदा फाटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जोराने ओरडला असं देवाचं पवित्र वचन सांगतं. आणि वचन सांगतं की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे म्हणून त्याने प्राण सोडला. होय माझ्या प्रियांनो, त्याने देवपित्याला हाक मारलेली आहे. अंधकार आहे, तो परम पवित्र स्थानातील पडदा फाटलेला आहे. आता तो प्राण सोडण्याच्या आधी देवाला सांगत आहे की मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देत आहे. कारण जो आत्मा तो परमेश्वराकडे सोपवत आहे, देवपित्याकडे सोपवत आहे, तो आत्मा त्याला परत मिळणार आहे. आणि वचन सांगतं की त्याने आपला आत्मा परत मिळवण्यासाठी देवाला सोपवून दिला. आणि आपण पाहतो की तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून परत उठला. परंतु या ठिकाणी ते दृश्य पाहून, ते अद्भुत कृत्य पाहून त्या ठिकाणी असलेले लोक रडत होते, आश्चर्यचकित झाले. कारण ती अद्भुत घटना या भूतलावर घडली आणि त्या ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घेऊन स्वतःचा प्राण त्या देवपित्याच्या हातामध्ये सोपवून दिला. त्याने स्वतःचं समर्पण देवपित्याला केलं. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो. तुझ्या एकुलत्या एका पुत्राबद्दल तुला धन्यवाद देतो, ज्याने आम्हा सर्व पापी मानवासाठी त्या क्रूसावरचं दुःख सहन केलं. आमच्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला आणि पवित्र परमेश्वरा, आम्हास मुक्ती मिळावी अशी शिक्षा ख्रिस्ताने स्वतःवर घेतली आणि त्या ख्रिस्त येशूच्या द्वारे तो आमच्या सर्व पापांची क्षमा केली. त्याबद्दल तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.